पिंपरीमध्ये भटक्या श्वानांवर विषप्रयोग करण्यात आला आणि यामध्ये 6 श्वानांचा मृत्यू झालेला आहे असं कळतंय। महेंद्रा एनेथिया सोसायटी आवारामध्ये 12 श्वानांवर हा विषप्रयोग झालाय। श्वानप्रेमींच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। श्वानप्रेमी प्रिया गुगळे यांनी या संदर्भात संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून। तुषार, या सगळ्या संदर्भात नेमके काय तपशील आहेत? कुणाकडून हे सगळं कृत्य करण्यात आलं याबाबत काही खुलासा झालाय का? रिद्धी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर खरं तर हा संपूर्ण जो प्रकार आहे तो खरं तर धक्कादायकच म्हणावा लागेल। कारण भटक्या कुत्र्यांचा 3 श्वानांचा खरं तर अज्ञाताने त्यांचा जीव घेतल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। पिंपरी चिंचवड शहरातील महेंद्रा एनेथिया ही सोसायटी आहे। त्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भटके कुत्रे त्या परिसरामध्ये फिरत असतात आणि त्यांच्यावरतीच कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीने विष प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामध्ये 3 श्वानांचा मृत्यू झालाय। यात जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देत खरं तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि रात्री खरं तर उशिरा हा संपूर्ण जो गुन्हा आहे तो दाखल झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही असतील, इतर ज्या यंत्रणा आहेत त्या मार्फत आता शोध सुरू आहे। मात्र असं जे कृत्य केलं गेलंय त्यामुळे परिसरातही मोठ्या प्रमाणामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। जी तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।